नमस्कार, मी वृषाली कदम. जय महाराष्ट्राच्या एन्काउंटर या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज एन्काउंटरमध्ये एक अशी असामी आलेली आहे की ज्यांना प्रत्येक दर्द की दवा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. अनेक लोक त्यांच्याकडे आपल्या समस्या घेऊन जात असतात. फायर फायटर अशा अंजली दबानी आपल्यासोबत आहेत. सतत फायटिंग करत असतात, लोकांच्या हक्कांसाठी लढत असतात. अंजली दबानी, खूप खूप स्वागत आपलं जय महाराष्ट्रमध्ये आणि एन्काउंटरमध्ये. पण मला असं वाटतं की मी तर एन्काउंटर करतेच आहे, पण अंजली दबानी देखील एन्काउंटर करत असतात. सो स्वरूप वेगवेगळं आहे फक्त एन्काउंटरचं. सो यू हॅव बीन एन्काउंटरिंग विथ लॉट ऑफ क्वेश्चन्स. लोकांकडून येणाऱ्या त्यांच्या समस्या, आपण अनेक समस्यांना वाचा फोडलेली आहे, अनेक प्रकरणं आपण हाताळलेली आहेत. अंजली दबानी या स्क्रीनवर दिसल्या की लोकांना वाटतं की आता न्याय हक्कासाठी कोणाच्या तरी अंजली दबानी ह्या बोलत आहेत. तर ही एक जी इमेज बनली गेलेली आहे, अंजली दबानी या मागे वळून पाहता सुखावता? कधी कधी हो, पण बहुतेक वेळा असं वाटतं की आपण काय साध्य केलं. इतके वर्ष गेले, 14 वर्ष झाले, अनेक विषयांवर लढलो. सिंचन घोटाळा बाहेर काढला, भुजबळांविरुद्ध लढले, खडसेंविरुद्ध लढले, टोपे, जयदत्त क्षीरसागर, सुरेश धससारखे तर कित्येक लोक सगळ्यांविरुद्ध लढलो. पण काय बदललं? काहीच नाही. असं वाटतं की आपण प्रयत्न तर खूप केले सिस्टम बदलण्याचे, भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याचे, पण त्यातनं साध्य काय झालं तर काहीच झालं नाही. आणि याची खंत मात्र नक्कीच मनात असते की याने काहीतरी बदल झाला असताना थोडा तरी बरं वाटलं असतं. पण कधी कधी सुख म्हणजे आता कालच जसं मी पुण्यात होते त्या प्रकरणात, तर तिथे एक अतिशय ओल्ड असं एक कपल आलं होतं. त्यांना कुठून तरी कळलं की बावधन पोलीस स्टेशनमध्ये, मला वाटतं बातम्यांमध्ये दाखवलं की अंजली दबानी बावधन पोलीस स्टेशनमध्ये आल्या आहेत. तर ते बिचारे मला तिथे भेटायला आले. बाहेर येऊन म्हणतात, आम्हाला खूप आवडतं म्हणे, तुम्ही किती चांगलं लढता, मुद्द्यांवर लढता आणि जनसामान्यांच्या भावना तुमच्या असतात, ते बघून आम्हाला खूप बरं वाटलं, म्हणून तुम्हाला फक्त भेटायला आलो. हे जेव्हा बघतो ना तेव्हा बरंच बरं वाटतं. पण बाकी म्हटलं तर खरंच खंत वाटते.